मंडळी, तुम्ही तुमचा दिवस कसा स्पेंड करता हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी 4 भागांमध्ये हा व्हिडिओ डिवाइड केलाय. 1 फॉर वर्किंग पीपल, म्हणजे ऑफिसमध्ये जात असाल तर कसं सांगणार की तुमचं रुटीन काय असतं, तुम्ही सकाळी काय करता, दुपारी काय करता, संध्याकाळी काय करता, रात्री काय करून झोपता वगैरे वगैरे, हे आपण इंग्लिशमध्ये बघणार आहोत. सेकंड इज फॉर हाऊसवाईफ्स. हाऊसवाईफ्सचं वेगळं रुटीन असतं, सो त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं डेडिकेटेडली एक सेंटेन्सेस मी केलेले आहेत. थर्ड इज फॉर कॉलेज स्टुडंट्स आणि फोर्थ इज फॉर स्कूल स्टुडंट्स. आणि यातही प्रत्येक पार्टमध्ये मी अजून 3 पार्ट्स केलेत. म्हणजे एक मॉर्निंग रुटीन आपण बघूया, एक आफ्टरनून आणि इव्हनिंग रुटीन बघूया आणि मग एक नाईट रुटीन बघूया. तर सुरुवात करूयात. डेली रुटीन तुम्हाला सांगायचं असेल इंग्लिशमध्ये तर तुम्ही कसं सांगणार आहात. सर्वात आधी फॉर ऑफिस गोईंग पीपल. ओके, सकाळी काय म्हणाल तुम्ही, सकाळचं मॉर्निंग रुटीन कसं सांगाल. मी 6 वाजता उठतो हे तुम्हाला म्हणायचं असेल तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आहात. आय वेक अप ॲट 6 AM. आय वेक अप ॲट 6 AM. तुम्ही 6:30ला उठत असाल तर तुम्ही बदला ते वाक्य तुमच्याप्रमाणे. आय वेक अप ॲट 6:30 AM. आय वेक अप ॲट 7 AM. मग मी अलार्म बंद करतो. मी अलार्म बंद करतो कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये. आय टर्न ऑफ द अलार्म. आय टर्न ऑफ द अलार्म. मी दात घासतो आणि चेहरा धुतो. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. मी अंघोळ करतो. आय टेक अ बाथ. सिंपल इझी सेंटेन्स आहे. आय टेक अ बाथ. मी कपडे घालते. आय गेट ड्रेस्ड. आय गेट ड्रेस्ड. मी नाश्ता बनवते किंवा मी नाश्ता करते. आय प्रिपेअर ब्रेकफास्ट किंवा डिरेक्टली खात असाल तर आय हॅव ब्रेकफास्ट किंवा आय ईट ब्रेकफास्ट. ओके, श्रीनीला सुद्धा इंग्लिश वाक्य ऐकायची होती त्याच्यामुळे ती व्हिडिओमध्ये आलेली आहे. हाय कर सगळ्यांना. हाय. ओके, सो श्रीनी तू कसं उत्तर देशील. हाऊ वॉज युअर डे. It was good. Okay. What did you do in your school? Activity. Okay. Drawing a picture. Drawing a picture. Okay. Study. Study. Drawing. Okay. You had your food. Bag. Okay. डबा मी बंद करते. Okay. You close your tiffin. Basket. ओके, डन डन. चलो मला करू दे आता शूट. आणि थोडं खेळतो. सो श्रीनिधी आत्ताशी मराठीमध्ये तिचं रुटीन सांगायला शिकली आहे. म्हणजे अजून आम्ही मराठीमध्येच वाक्य बनवायला शिकतोय. जसं आपण आत्ता इंग्लिशमध्ये शिकतोय तसं ती मराठीमध्ये वाक्य बनवायला शिकतीये. छान एक्सप्लेन केलं पण गुड. आता जर तुम्ही वाचत असाल, ओके, मी वर्तमानपत्र वाचतो तर कसं म्हणणार तुम्ही. आय रीड द न्यूजपेपर. ओके, आय रीड द न्यूजपेपर. मी ऑफिससाठी सामान तयार करतो किंवा तुम्ही जर बॅग वगैरे भरत असाल तर म्हणायचं आय पॅक माय बॅग फॉर ऑफिस. आय पॅक माय बॅग फॉर ऑफिस. मी ऑफिससाठी घरातून निघतो. आय लीव्ह फॉर ऑफिस. आय लीव्ह फॉर ऑफिस. मी गाडीने किंवा बसने ऑफिसला जातो. आय गो टू ऑफिस बाय कार किंवा आय गो टू ऑफिस बाय 2 व्हीलर. आय गो टू ऑफिस बाय बस. हे तुमचं मॉर्निंग रुटीन झालं आत्ताशी. ठीक आहे, आता तुम्ही सुद्धा 4 सेंटेन्सेस बनवा ऑन युअर मॉर्निंग रुटीन आणि कमेंट करून सांगा मला. पुढचं दुपारचं आपण बघणारच आहे, ऑफिसला गेल्यावर आपण काय करतो वगैरे. पण आत्ता 2 मिनिटं पॉज करा आणि खाली कमेंट करून सांगा. 4 सेंटेन्सेस ट्राय करा अबाउट युअर मॉर्निंग रुटीन. व्हॉट डू यू डू इन युअर डेली लाईफ. ठीक आहे, मॉर्निंग रुटीनचे 2-3 सेंटेन्सेस बनवा. आता दुपारचं आणि संध्याकाळचं. आता मी ऑफिसमध्ये ईमेल्स तपासतो. कसं म्हणणार आहात इंग्लिशमध्ये. आय चेक ईमेल्स ॲट द ऑफिस. आय चेक माय ईमेल्स. नुसतं एवढं पण म्हणू शकता, आय चेक माय ईमेल्स. मी सहकाऱ्यांसोबत मीटिंग घेते. आय अटेंड मीटिंग्स विथ कलिग्स. आय अटेंड मीटिंग्स विथ कलिग्स. मी महत्त्वाच्या फायली तयार करते. आय प्रिपेअर इम्पॉर्टंट फाईल्स. आय प्रिपेअर इम्पॉर्टंट फाईल्स. मी दुपारी 1 वाजता जेवते. आय ईट लंच ॲट 1 PM. आय ईट लंच ॲट 1 PM. मी संध्याकाळी 6 वाजता काम संपवते. आय फिनिश वर्क ॲट 6 PM. आय फिनिश वर्क ॲट 6 PM. आणि मंडळी, जर तुम्हाला हे कळत नसेल ना, इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं, ॲट कधी वापरायचं, तर ह्या प्रेपोजिशन्सवर सुद्धा आत्ताच मी एक रिसेंटली व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघायला विसरू नका. मी ट्रॅफिकमध्ये अडकते. आय गेट स्टक इन ट्रॅफिक.
आय गेट स्टक इन ट्रॅफिक. मग मी घरी पोचते. आय रीच होम. आय रीच होम. थोडा वेळ विश्रांती घेते. आय टेक सम रेस्ट. आय टेक सम रेस्ट. मी थोडा टी व्ही बघते किंवा मोबाईल वापरते. आय वॉच सम टी व्ही ऑर यूज माय फोन. आय वॉच सम टी व्ही ऑर यूज माय फोन. मी संध्याकाळी चहा घेते. आय हॅव इव्हनिंग टी. आय हॅव इव्हनिंग टी. मून बिकॉज आता नाईट रुटीन. मी फॅमिलीसोबत जेवते. आय ईट डिनर विथ माय फॅमिली. आय ईट डिनर विथ माय फॅमिली. मी दिवसाचं काम झपाट्याने आठवतो, म्हणजे पटकन आय रिकॉल द डेज वर्क क्विकली. आय रिकॉल द डेज वर्क क्विकली. उद्याची मी तयारी करते. आय प्रिपेअर फॉर टुमॉरो. मी काही वेळ वाचते. आय रीड फॉर सम टाईम. मग मी दात घासते. आय ब्रश माय टीथ. मी अलार्म लावते. आय सेट द अलार्म. आय सेट द अलार्म. आणि मग 10 वाजता मी झोपते. आय स्लीप ॲट 10 PM किंवा आय गो टू बेड ॲट 10 PM. आता तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही डेली रुटीन कसं सांगू शकता ते बघूया. आता सकाळी म्हणजे मॉर्निंग रुटीनला मी सकाळी 5:30ला उठते. आय वेकअप ॲट 5:30 इन द मॉर्निंग किंवा आय वेकअप ॲट 5:30 AM. ओके, AM म्हणजे सकाळचं, PM म्हणजे संध्याकाळचं सांगण्यासाठी किंवा दुपारचं. सो आय वेकअप ॲट 5:30 इन द मॉर्निंग. मग मी देवपूजा करते. आय परफॉर्म द मॉर्निंग प्रेयर असं म्हणू शकता. मी स्वयंपाकघर साफ करते म्हणू शकता तुम्ही. आय क्लीन द किचन. आय क्लीन द किचन. मी चहा बनवते. आय मेक टी. आय मेक टी. मी कुटुंबासाठी नाश्ता बनवते. आय प्रिपेअर ब्रेकफास्ट फॉर माय फॅमिली. आय प्रिपेअर ब्रेकफास्ट फॉर माय फॅमिली. मी नवऱ्याचा डबा भरते. आय पॅक लंच फॉर माय हजबंड. आय पॅक लंच फॉर माय हजबंड. मुलांना उठवते आणि तयार करते. आय वेकअप द किड्स अँड गेट देम रेडी. आय वेकअप द किड्स अँड गेट देम रेडी. मी कपडे धुते. आय वॉश द क्लोथ्स. आय वॉश द क्लोथ्स. मी भाजी आणि किराणा सामानाची यादी करते. आय मेक अ लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स अँड ग्रोसरीज. आपण जे किराणाचं सामान आणतो त्याला किराणाला म्हणतात ग्रोसरीज. सो आय मेक अ लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स अँड ग्रोसरीज. मी कामवाल्या बाईशी बोलते. आय स्पीक टू द मेड. आय स्पीक टू द मेड. ओके, किंवा हाऊस हेल्प पण म्हणू शकता. आय स्पीक टू माय हाऊस हेल्प. आता ही झाली मॉर्निंगची वाक्य. तुम्ही पटकन 4 सेंटेन्सेस बनवा तुमच्या मॉर्निंग रुटीनची आणि कमेंट करून सांगा. आय ब्रश माय टीथ. आय गो टू बाथ. जे काही असेल 4 वाक्य बनवा आणि मला खाली कमेंट करून सांगा. नेक्स्ट बघूया. ओके, आता दुपार आणि संध्याकाळची वाक्य, आफ्टरनून अँड इव्हनिंग रुटीन. मग तुम्ही दुपारी जेवण बनवत असाल तर म्हणू शकता आय कुक लंच इन द आफ्टरनून. आय कुक लंच इन द आफ्टरनून. मी टी व्हीवर मालिका बघते. आय वॉच अ सिरियल ऑन टी व्ही. आय वॉच अ सिरियल ऑन टी व्ही. मी थोडा वेळ आराम करते. आय रिलॅक्स फॉर सम टाईम किंवा आय रेस्ट फॉर सम टाईम. मुलं शाळेतून आली की त्यांना जेवण देते. आय सर्व फूड वेन किड्स रिटर्न फ्रॉम स्कूल. आय सर्व फूड वेन किड्स रिटर्न फ्रॉम स्कूल. मी गृहपाठ करून घेते. आय हेल्प विथ देअर होमवर्क. आय हेल्प विथ देअर होमवर्क. संध्याकाळी मी दूध गरम करते. इन द इव्हनिंग आय बॉईल मिल्क. आय बॉईल मिल्क किंवा आय हीट द मिल्क. ओके, मी घर झाडते किंवा मॉप करते. आय स्वीप ऑर मॉप द फ्लोर. आय स्वीप ऑर कार्ड स्वाईप वेगळं, फ्लोर स्वीप वेगळं. ठीक आहे, स्वाईप आणि स्वीपमध्ये डिफरन्स आहे. सो आय स्वीप ऑर मॉप द फ्लोर. मी शेजारच्या मैत्रिणीशी बोलते. आय टॉक विथ अ नेबर फ्रेंड. ठीक आहे, शेजारच्यांना आपण नेबर म्हणतो, तसंच आय टॉक विथ अ नेबर फ्रेंड. मी छोट्या गोष्टींची आवराआवर करते. आय टायडी अप स्मॉल थिंग्स ॲट होम. आय टायडी अप. टायडी अप म्हणजे सगळं नीटनेटकं ठेवणे, टायडी अप. ठीक आहे, क्लिनिंगचा प्रकार. आय टायडी अप स्मॉल थिंग्स ॲट होम. मी संध्याकाळी देवपूजा करते. आय डू इव्हनिंग प्रेयर. आय डू इव्हनिंग प्रेयर.
रात्री मी रात्रीचं जेवण तयार करते. आय प्रिपेअर डिनर. सगळे जेवतात आणि मी आवरते. एव्हरीवन ईट्स अँड आय क्लीन अप किंवा एव्हरीवन ईट्स अँड माय हजबंड हेल्प्स मी टू क्लीन अप, जे काही असेल. ओके, मी भांडी घासते. आय वॉश द युटेन्सिल्स. मी उद्याचं प्लॅनिंग करते. आय प्लॅन फॉर टुमॉरो. थोडंसं मी वाचन करते. आय डू अ लिटल रीडिंग किंवा आय रीड अ लिटल बिट असंही म्हणू शकता. आणि मी मुलांना झोपवते. आय पुट द किड्स टू स्लीप. मी नवऱ्याशी थोडा वेळ गप्पा मारते. आय चॅट विथ माय हजबंड फॉर अ व्हाईल. मी केस विंचरते. आय कोम माय हेअर. मी पाणी ठेवते जिकडे मी झोपणार आहे, म्हणजे बेडच्या जवळ मी पाणी ठेवते असं म्हणायचं असेल तर म्हणू शकता आय कीप वॉटर बाय द बेडसाईड. 10:30 वाजता मी झोपते. आय गो टू स्लीप ॲट 10:30 PM. हे झालं हाऊसवाईफ तुम्ही असाल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रुटीन सांगू शकता. आता जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर कसं सांगू शकता रुटीन? मी सकाळी 7 वाजता उठतो. आय वेक अप ॲट 7 AM. मी चेहरा धुतो आणि फ्रेश होतो. आय वॉश माय फेस अँड फ्रेशन अप. मी अंघोळ करतो. आय टेक अ बाथ. मी कपडे घालतो आणि दुपारचं जेवण डब्यात भरतो. आय गेट ड्रेस्ड अँड पॅक माय लंच. मी कॉलेजची बॅग भरते. आय पॅक माय कॉलेज बॅग. मी आईने दिलेला नाश्ता खातो. आय ईट द ब्रेकफास्ट गिवन बाय माय मदर. मी सायकल किंवा बसने कॉलेजला जाते. आय गो टू स्कूल बाय सायकल. आय गो टू स्कूल बाय बस. मी पहिला लेक्चर अटेंड करते. आय अटेंड द फर्स्ट लेक्चर. मी मित्रांशी बोलते. आय टॉक विथ फ्रेंड्स. मग नोट्स मी लिहिते. आय राईट नोट्स किंवा आय टेक नोट्स. आता मॉर्निंग रुटीन, तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुम्ही मॉर्निंग रुटीनबद्दल 4 सेंटेन्सेस लिहा आणि कमेंट करून सांगा. पटकन कमेंट करा, पॉज करा आणि कमेंट करून सांगा हाऊ इज युअर मॉर्निंग रुटीन. ॲटलिस्ट 4 सेंटेन्सेस. ठीक आहे. दुपार व संध्याकाळ, आफ्टरनून अँड इव्हनिंगचे वाक्य बघूया. मी मेसमध्ये जेवण करते. आय हॅव लंच इन द मेस. मी ग्रुप स्टडी करते. आय डू ग्रुप स्टडी. मी लायब्ररीमध्ये जाते. आय गो टू द लायब्ररी. दुसरे लेक्चर्स अटेंड करते. आय अटेंड द रिमेनिंग लेक्चर्स. मी संध्याकाळी चहा घेते. आय हॅव इव्हनिंग टी. मी घरी परतते. आय रिटर्न होम. मी आईबाबांशी बोलते. आय टॉक विथ माय पेरेंट्स. मी थोडा वेळ मोबाईल वापरते. आय यूज माय मोबाईल फॉर सम टाईम. मी थोडं बाहेर फिरते. आय गो फॉर अ शॉर्ट वॉक. मी अभ्यासासाठी टेबलवर बसते. आय सिट ॲट द टेबल फॉर स्टडिंग. ऑन द टेबल म्हणजे तुम्ही टेबलवर बसलाय. आय सिट ऑन द टेबल नाही, आय सिट ॲट द टेबल फॉर स्टडिंग. जसं मगाशी म्हटलं ॲट कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं याच्यावर सुद्धा व्हिडिओ आहे, नक्की जाऊन बघा. आता रात्रीचं रुटीन. मी रात्री जेवण करते. आय हॅव डिनर ॲट नाईट. मी नोट्स परत एकदा पाहते. आय रिवाइज माय नोट्स. मी अभ्यास पूर्ण करते. आय फिनिश माय स्टडी. मी लॅपटॉप बंद करते. आय शट डाऊन माय लॅपटॉप. थोडा वेळ इंस्टाग्राम मी बघते. आय स्क्रोल थ्रू इंस्टाग्राम फॉर अ व्हाईल. मी दुसऱ्या दिवशीची तयारी करते. आय प्रिपेअर फॉर द नेक्स्ट डे. मी दात घासते. आय ब्रश माय टीथ. मी अलार्म सेट करते. आय सेट द अलार्म. मी लाईट बंद करते. आय टर्न ऑफ द लाईट. आणि मी 11 वाजता झोपते. आय स्लीप ॲट 11 PM. ठीक आहे. आता हेच जर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल, इफ यू आर अ स्कूल स्टुडंट, तर तुम्ही कसं म्हणणार आहात? तुमचं मॉर्निंग रुटीन कसं असेल? मी 6 वाजता उठते. आय वेक अप ॲट 6 AM. आई मला उठवते. मॉम वेक्स मी अप. मी दात घासते आणि चेहरा धुते. आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. मी आंघोळ करते. आय टेक अ बाथ. मी युनिफॉर्म घालते. आय वेअर माय युनिफॉर्म. आई मला नाश्ता देते. मॉम गिव्स मी ब्रेकफास्ट. मी शाळेची बॅग घेते. आय टेक माय स्कूल बॅग. मी बसने शाळेत जाते. आय गो टू स्कूल बाय बस. मी प्रार्थना म्हणते. आय से द मॉर्निंग प्रेयर. मग पहिला तास मी शिकते. आय स्टडी इन द फर्स्ट पिरियड. आता तुम्ही तुमचं मॉर्निंग रुटीन, तुम्ही शाळेत जात असाल तर पटकन मला 4 सेंटेन्सेस कमेंट करून सांगा तुमचं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते.
ठीक आहे. आय स्टडी इन माय फर्स्ट पिरियड झालं की आता दुपारचं तुमचं रुटीन काय आहे. मी शाळेत दुपारी डबा खाते. आय ईट लंच ॲट स्कूल. मी शिक्षकांचं ऐकते. आय लिसन टू माय टीचर्स. मी वर्गात उत्तर देते. आय आन्सर क्वेश्चन्स इन क्लास. आय आन्सर क्वेश्चन्स इन क्लास. मी मित्रमैत्रिणींशी खेळते. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. शाळा सुटल्यावर मी घरी येते. आफ्टर स्कूल आय कम होम. आफ्टर स्कूल आय कम होम. मी आईसोबत जेवते. आय ईट विथ माय मदर. थोडा वेळ टी व्ही बघते. आय वॉच लिटल बिट टी व्ही. मग होमवर्क करते. आय डू माय होमवर्क. वाचते. आय डू सम रीडिंग. मग मी बाहेर थोडीशी खेळते. आय प्ले आउटसाईड फॉर अ while. I play outside for a while. मग मी रात्रीचं जेवण घेते. आय हॅव डिनर ॲट नाईट. आय ब्रश माय टीथ. मग मी माझी बॅग आवरते. आय अरेंज माय स्कूल बॅग. कपडे ठेवते. आय कीप माय क्लोथ्स रेडी. आय कीप माय क्लोथ्स रेडी. आई मला गोष्ट सांगते. मम्मा टेल्स मी अ स्टोरी अँड देन आय गेट रेडी फॉर बेड. देवाला नमस्कार मी करते. आय से प्रेयर्स टू गॉड. पाणी पिते. आय ड्रिंक वॉटर. मग मी झोपते. आय गो टू स्लीप आणि आय ड्रीम स्वीट ड्रीम्स किंवा आय हॅव स्वीट ड्रीम्स. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं डेली रुटीन सांगू शकता. खूप बर्डन वाटत असेल ना सांगायला तर मी म्हटल्याप्रमाणे डिवाइड करायचं डेला. मॉर्निंग रुटीन काय, दुपारचं रुटीन काय, इव्हनिंग रुटीन काय, डिवाइड करून सांगितलं की तुम्हाला पण गोष्टी आठवतात आणि छानपैकी तुम्ही डेली रुटीन इंग्लिशमध्ये सांगू शकता. आणि हो, जर तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत, तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायचं आहे, स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे, खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. माझे स्वतःचे रेकॉर्डेड कोर्सेस आहेत जिकडे अगदी लेसन 1, लेसन 2 स्ट्रक्चर्ड इंग्लिश शिकवलेलं आहे. प्रत्येक लेसन नंतर टेस्ट सुद्धा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करा. काय सिलेबस आहे, किती फीज आहेत, सगळी माहिती तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यावर समजेल. त्याच्यामुळे नक्की लिंकवर क्लिक करा आणि सगळे डिटेल्स जाणून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.